हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर आज माझा फक्त खाणं आणि खाण्यावरतीच फार मूड होता। तर घराची आवरावर करताना मी काही वेळेस प्रीमिक्स मागवलेले, तर त्या प्रीमिक्सचा मी केक बनवत होते। काय नाही, साधं सिंपल आपलं रेग्युलर पाणी त्यात टाकून आणि बनवायचं होतं। मी फक्त त्यात 1-1.5 चमचा तेल ॲड केलं, ते छान मिक्स केलं। त्यानंतर कुकरच्या भांड्याला तेल लावून घेतलं, त्यानंतर त्यामध्ये मैदा टाकून बेस तयार करून घेतला आणि बाजूलाच एका कढईमध्ये तळाला मीठ टाकून कढई गरम होण्यासाठी ठेवलेली होती, म्हणजे मीठ गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं। आणि प्रीमिक्स अगदी थोडं होतं, तो केकसुद्धा थोडासा होणार होता, पण म्हटलं टाकून देण्यापेक्षा गावाला जाण्याआधी थोडा का होईना केक बनवावा। तर त्यासाठी मी या पद्धतीने रेडी करून घेतलेलं होतं। काही गोष्टींचा योग्य प्रमाणात वापर झाला तर केक खरंच खूप सुंदर होतो। आणि तुम्ही पहिल्यांदाच बनवता तेव्हा काही तो लगेचच तुम्ही बनवलाय आणि बनलाय असं अजिबात होत नाही। तुम्हाला 3-4 प्रयत्न करावे लागतात। कधी काय चुकलंय या गोष्टीचा विचार करून योग्य पद्धतीने बनतो, पण थोडासा वेळ लागतो हे नक्की। मी 2 पॅकेट प्रीमिक्स मागवलेलं होतं आणि आत्तापर्यंत मी 3 ते 4 वेळा तो बनवलेला आहे, पण एकदाही तो बरोबर झाला नाही। पण आजचं अगदी थोडंसंच प्रीमिक्स शिल्लक होतं, पण अगदी त्याला स्पंज अगदी व्यवस्थित आलेला होता, टेस्ट अगदी छान झालेली होती। तर इथे तुम्ही बघू शकता, मी कढई प्रीहीट करण्यासाठी आधी ठेवलेली होती। आता त्यात मी केक ठेवून घेतलेला आहे, म्हणजे मिक्स केलेला। भेटूयात आपण 20 ते 25 मिनिटांनंतर। तर बघू शकताय केक तयार झालेला आहे, छान फुललेला सुद्धा आहे। आणि बघू शकताय चाकू टाकून बघते मी, अजिबात कच्चा राहिलेला नाही, अगदी मस्त असा कुक झालेला आहे। तर नंतर मिठाची कंडिशन तुम्ही बघू शकताय। तर केक अगदी थोडाच होता आणि तो काही पटकन निघत पण नव्हता, म्हणून म्हटलं थोडा थंड होऊ द्यावं। तोपर्यंत मला कॉफी पिण्याची हुक्की आली आणि एकटीच होते मी, त्यामुळे मग 1 कपभरच दूध घेतलं। माझी कॉफी बनवण्याची स्टेप अगदी साधी सिंपल मस्त आहे। मी याच पद्धतीने, म्हणजे रेग्युलर तर नाही पित, कधीच नाही, साधारण 5 महिन्यातनं कधी तर प्यावंसं वाटलं मला तर छोटेचे 2-2 रुपयाचे जे पाउचेस मिळतात छोटे छोटे, तेच आणते मी। तर बघू शकता 1 कप दूध मोजून घेतले मी आणि ते गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। मी खूप उकळवलेलं दूध घेत नाही, नॉर्मल कोमटपेक्षा थोडं जास्त गरम असलेलं दूध घेते। कधी कधी वाटतात काही गोष्टी, खरं तर या सगळ्या गोष्टी करण्यासाठी इतर वेळेस वेळ नसतो, सुट्टी नसते, घरी नसते, पण आता सुट्टी लागलेली आहे म्हटलं तर करावा आपला दिवस एन्जॉय। पण कधी कधी खूप बोर होतं, काय करावं ते सुचत नाही, मग त्यामुळे मी असं काहीतरी करत असते। आणि मी त्यात कॉफी ॲड केली आणि त्यानंतर त्यात साखर ॲड केली आणि अगदी व्यवस्थित ते मिक्स करून घेतलं। कॉफी खरंच खूप आवडते मला, पण ती हेल्थसाठी चांगली नसते, त्यामुळे मग रेग्युलर घेत नाही। बऱ्याचदा वजन कमी करण्यासाठी मला शुगर किंवा चहा बंद करण्याचं सजेशन मिळालं, पण माझ्याच्याने ते अजिबात होत नाही। जोपर्यंत मी चहा पित नाही तोपर्यंत माझ्या दिवसाची सुरुवात होत नाही। केक अगदी थोडाच होता, कडा व्यवस्थित निघाल्या होत्या, पण बेस निघायला त्रास होत होता। त्यामुळे मग मी सरळ काय केलं, 1 ताटली घेतली, डब्यावरती पालथी मारली, डबा उलटा केला आणि उलटा ठोकून काढण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही पुढे बघालच की त्या प्रयत्नाचं सुद्धा काय झालं ते। तर बघू शकता अर्धा केक खाली आणि अर्धा केक डब्यात, पण केक अगदी मऊ मस्त झालेला होता। टेस्ट पण खरंच खूप छान आली होती यावेळेस, मऊ झालेला आहे मस्त आणि फ्लफी सुद्धा होता छान।
तर त्यानंतर मग तो केक मी फार काही नक्षीदार काढण्याच्या भानगडीतच नाही पडली, सरळ काढून घेतला आणि बाजूला ठेवला थंड होण्यासाठी थोडासा अजून. त्यानंतर दुपारचा आराम करून झाल्यानंतर घर आवरायला घेतलं. पसारा खूप झालेला होता, गावाला पण जायचं आहे म्हटल्यावरती मग पटापट मी सगळ्या गोष्टी आवरून घ्यायला घेतल्या. गावाला जाण्याआधी एकदा सगळं घर मी स्वच्छ करून घेते व्यवस्थित, कारण गावाला जाताना जर सगळा पसारा तसाच ठेवला तर आल्यावरती डबल सगळ्या गोष्टी आवरायला लागतात आपल्यालाच. त्यामुळे मग मी जातानाच घर व्यवस्थित आवरून जाते, म्हणजे आल्यावरती फक्त फरची पुसली, किचन ओटा पुसला, डब्यावरती फडका मारला की विषय संपतो. त्यामुळे घरातून बाहेर पडताना मी बऱ्याचदा घर आवरून जाण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर घरातून बाहेर जाताना घर कसं आवरून जायचं याचासुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे, तो सुद्धा तुम्ही आवर्जून बघू शकताय. बऱ्याच अशा टिप्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. त्यानंतर शिवमच्या प्रतिक्रिया ऐक. शिवम ऐक ना, केक खाल्ला ना तू? खाल्ला? कसा झालाय? हॅपी बर्थडेचा माहिती आहे, पण कसा झालाय? कसा आहे? छान आहे. शी शी आहे, शी आहे, छान आहे. हॅपी बर्थडे चा केक. वाव, छान आहे. बाबांना द्यायचा? बाबा ऑफिसला गेले ना, आल्यावरती थोडासा देईल मी बाबांना. देईल मी देईल. रिक्षावर गेले तो, आल्यावर देईल. बाय बाय. त्यानंतर तुम्ही संध्याकाळचं वातावरण बघू शकताय, पूर्ण धूळ होती आजूबाजूला. खरं तर त्यावेळेस पाऊस येत नव्हता, पाऊस यायची सुरुवात होणार होती, पण धूळ खूप जास्त प्रमाणात उडत होती. तर तुम्ही इथे बघू शकत असाल तर कपडे सुकत टाकलेत मी. आज जरा जास्तच उशीर झाला खरं तर, पण मी कपडे सुकत टाकले आणि लगेच पाऊस आला राव. त्यानंतर मग संध्याकाळी आम्ही थोडंसं खाली खेळण्यासाठी गेलो. मला नाही माहिती, मला नाही माहिती. माझं पण नाही, आपण हेच घेऊ, हेच घेऊ. तेच करते ना, त्याच्याशी असं करतात. आणि अजून असं आणि बर असं करू. बर ठीक आहे. मग असं परत मला शिवमच्या डोळ्यावर सावली ती सावली. तर तुम्हाला माझा आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या. तोपर्यंत बाय बाय.